उदयनराजे यांनी आरक्षणाची मर्यादा वाढवा बोलले। हे बघा, सुप्रीम कोर्टातलं आरक्षण टिकणार आहे की NT VJNT सारखं, हा आमचा मूळ प्रश्न आहे पहिल्यापासूनच। आम्ही कधीच ते आरक्षण नाकारलेलं नाही, ते घेतलेलं सुद्धा टिकणार आहे का हा विषय। राजेसाहेबांच्या बद्दलचं मी नाही बोलणार, शेवटी मी त्या गादीला मानणारा पोरगा आहे, त्याच्यामुळं त्यांच्या मताला मी काहीही म्हणणार नाही, परंतु मी त्या गादीला प्रचंड मानतो, त्यामुळं मी त्याबद्दल एक ब्र शब्दही नाही काढणार। परंतु सरकारला स्पष्टीकरण सरकारकडून पाहिजे की ते आरक्षण टिकणार आहे का NT VJNT सारखं, कारण इंदिरा साहनीचं जजमेंट सांगतं 50%च्या वर गेल्यावर टिकत नाही, असं एवढंच। राजेसाहेबांचा आम्ही पहिल्यापासून आदर करतो, करत राहणार। तुम्ही जो एक पर्याय दिला होता की यापूर्वीचे सोयरे आणि हा शब्द टाकायला पाहिजे, त्या संदर्भात पुन्हा काही चर्चा झाली का सरकारसोबत, किंवा त्यातला तोडगा काढण्यासाठी काही पावलं पुढे गेलीत का? हो, परवा झाली होती चर्चा, त्याने लिहून पण नेली व्याख्या, परंतु ते मला वाटतं हे असंच राहणार आहे। याने लिहून नेलं, त्याने लिहून नेलं, हे असंच राहील। ते म्हणणार मुंबईला यायची वेळ नाही, आम्हाला वाटतं मुंबईला यायची वेळ येणार आहे, त्यामुळे आम्ही सज्ज आहेत पहिल्यापासूनच। अजून आम्ही आशावर आता नाही जगत, कारण आशावर इथून मग आशा केली, आम्ही आशावादी होतो, पण आता ते किती दिवस आशावरती जगायचं। हे तर पोराचं जर पूर्ण नुकसान व्हायला लागले तर आपण किती दिवस वाट बघणार। एक टक्क्याहून पोरं होकायला लागलेत, कोणाला ॲडमिशनला प्रॉब्लेम यायला लागले, कोणाला नोकऱ्याला प्रॉब्लेम यायला लागले, सगळे संकटच उभं आहेत समाजाच्या पोराच्या पुढं। मग हे संकटात दूर करायचं सोडून आपण किती दिवस त्यांना वेळ द्यायचा। आता दिला की 7 महिने, आता किती द्यायचं। आता मराठ्यांनी ठरवलं आहे, घरातले मराठी मुंबईकडे 20 जानेवारीला निघणार आहे, आणि जे मराठी येणार नाहीत आणि ज्या मातामावल्या येणार नाहीत ते आम्हाला वाटा लावायला 15 किलोमीटरवर येणार आहे। त्यामुळे आमची एकजूट आहे आणि ती कायम राहणार आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।